हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही ओल्या मुगाच्या सोल्यांची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। खूप टेस्टी लागते आणि भाकरीसोबत तर खूपच यम्मी लागते। एकदा नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नंतर तुम्ही तसेच व्हिडिओवरून जाता, त्याच्यामुळे मी अगोदरच सांगत आहे की चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे, त्याच्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या भाजून घेत आहे, पाहू शकता। आणि हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजल्या की लगेच याच्यामध्ये ओले मूग जे आपण सोलून घेतले होते शेंगामधून ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर मीडियम गॅसवर मी व्यवस्थित हे मूग भाजून घेते। त्याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, हवं तर तुम्ही लसूण देखील घालू शकता। तर आपले मूग व्यवस्थित भाजलेले आहेत। आता हे मिक्सरला दरदरे वाटून घ्यायचे आहेत। तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे परत आणि मोहरीचा तडका दिलेला आहे। मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। तर 1 चम्मच जिरं आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, पाहू शकता। नंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर मी लसूण अगोदर स्किप केलेला आहे। लसूण कांदा थोडा फ्राय झाला की नंतर आपण लसूण घालणार आहोत, कारण नंतर लसूण घातला तर चटणीची टेस्ट खूपच वाढते, त्याच्यामुळे थोडासा कांदा परतू द्यायचा आहे। तर पाहू शकता कांदा थोडा परतल्यानंतर मी याच्यामध्ये लसूण घातलेला आहे। आता कांदा लसूण दोन्ही पण आपल्याला गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता आपला कांदा लसूण तयार झालेला आहे, गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। तर 1 चम्मच इथे मी धनिया पावडर घातलेला आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर, तर छोट्या चम्मचने मी 1 चम्मच घातलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं नाही, कारण आपण अगोदरच हिरवी मिरची चवीनुसार भाजून घेतली होती। आता हे मसाले व्यवस्थित परतले की याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं आपण ते वाटण घालायचं आहे आणि वाटण घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। एकदा नक्की ही चटणी खाऊन पहा, खूपच भन्नाट लागते। आणि जर तुमच्याकडे ओल्या मुगाच्या शेंगा मिळत नसतील तर तुम्ही ओले मूग भिजत ठेवले तरी चालतील। तर शिजण्यासाठी इथे मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे। तर अर्धी वाटी पाणी घालून गॅस मीडियम करून आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे वाफळून घ्यायचं आहे। जास्त शिजवण्याची काही गरज नाही, कारण आपण अगोदरच भाजून घेतलं होतं। तर फक्त 2 ते 3 मिनिटच आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे। तर ही पाहू शकता भन्नाट अशी आपली चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्की ज्वारीच्या भाकरीसोबत एकदा बनवून पहा। हिरव्या मुगाची पण खायला खूपच टेस्टी लागते। फक्त अगोदर काय करायचं, 2 ते 3 तास भिजत ठेवायचं किंवा रात्रभर भिजत ठेवायचं। याच्यावर मी धनिया आणखीन घातलेला आहे। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून कळवायला विसरू नका। तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।